Find the angle between hour hand and minute hand in a clock at. बघा आता इथे दिलेलं आहे 10 past 11. 10 past 11 मीन्स 11 वाजून 10 मिनिटे. 20 past 7 मीन्स 7 वाजून 20 मिनिटे. 35 past 1 1 वाजून 35 मिनिटे. Quarter to 6 म्हणजे 6 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत. मीन्स 5 वाजून 45 मिनिटे. इथे 2 वाजून 20 मिनिटे, इथे 10 वाजून 10 मिनिटे. बघा आता आपण ह्याच्यासाठी 12 3 6 9 घड्याळ बघायचे आपल्याला. फर्स्ट वाला आपण बघूयात 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटे. जेव्हा 11 वाजून 10 मिनिटे होतात तेव्हा जो तास काटा असतो आवर हँड तो इथे बघा 11 आहे, तो थोडा 11च्या पुढे सरकलेला असतो. 1 आणि 2. आणि जो मिनिट काटा असेल तो 2 वरती असेल. ठीक आहे. बघा आता हा जो सर्कल आहे, घड्याळ मीन्स सर्कल. सर्कलचं रोटेशन किती असतं? 360 डिग्री असतं. ठीक आहे. मग हे पूर्ण सर्कलचं रोटेशन आपण 360 डिग्री घेतलं. आता ह्याचे आपण किती पार्ट्स करतो? किती तास असतात? 12. मग जर याला मी 12ने डिवाइड केलं तर इथे काय मिळेल मला? 12 1s are 12, 12 3s are 36, 12 0 0. हा मिळेल मला 30 डिग्री. म्हणजे हा जो एक पार्ट ॲडजसंट मार्क जे आहेत इथे 12 आणि 1, हे ॲडजसंट मार्कमध्ये जो अँगल मूव्ह होणार आहे तो असेल 30 डिग्री. आता 11 वाजून 10 मिनिटे म्हणजे हा जो तास काटा आणि हा जो मिनिट काटा आहे ह्याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल होतोय? हा 30 प्लस हा 30 प्लस हा 30 म्हणजे 11 ते 2 ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये हे जे रोटेशन आहे ते किती येतंय? 90 डिग्री येते. पण मिनिट काटा जो आहे तो हा जे 10 मिनिट्सचं डिस्टन्स जे कवर करतोय त्याच्यामध्ये हा जो तास काटा आहे तो हा स्लाइटली राईट साईडला जातो, थोडासा सरकतो 11 वाजून समथिंग. तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायला लागेल? हा 11 ते 2चा हा 90 डिग्री येतो, त्याच्यामधून हा जो थोडासा स्लाइट मूव्ह होणार आहे हा आपल्याला मायनस करायला लागेल. हा जेव्हा आपण मायनस करणार त्यावेळी आपल्याला मिळेल 10 past 11, the angle between hour hand and minute hand. चला तर मग बघूयात आपण. बघा आता इथे 12 1 2 3 इथे 11. या पूर्ण अँगलमधून आपल्याला हा कवर काढायचा आहे. बघा आता इथे मिनिट हँड इज ॲट मार्क. मिनिट हँड कुठे आहे? 2 वरती. 2. आवर हँड इज बिटवीन. जो तास काटा जो आहे तो 11 आणि 12च्या मध्ये. बिकॉज हा मिनिट काटा जो आहे तो 10 मिनिट्स पुढे गेलाय, त्यामुळे हा जो तास काटा आहे तो थोडासा 11च्या पुढे जातो. मीन्स आवर हँड इज बिटवीन 11 अँड 12. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क्स. आता हे जे मार्क्स आहेत मीन्स हे जे आपण याला म्हणतो 1 तास किंवा मिनिटामध्ये 5 मिनिटे, तर ह्याच्यामध्ये जो अँगल जेवढा अँगल रोटेशन जे होतं ते किती असतं? तर हा टोटल 360 डिग्री आणि ह्याचे टोटल पार्ट्स किती असतात? 12 पार्ट्स. हा मिळतो आपल्याला 30 डिग्री. म्हणजेच काय झालं बघा,
देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 आवर. एका तासामध्ये हा जो तास काटा आहे त्याची एका तासामध्ये मुवमेंट किती होते? 30 डिग्री. एक तास किंवा त्याला आपण काय म्हणतो? 60 मिनिट म्हणतो. मग हा जो तास काटा आहे त्याचे 60 मिनिटामध्ये किती रोटेशन होत आहे? 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड, हा जो तास काटा जो आहे तो 10 मिनिटामध्ये किती मुवमेंट देईल? 10 मिनिटामध्ये किती मुवमेंट देणार? तर हे कसं फाइंड आउट करणार? हा 30 डिग्री हा 60 मिनिट्समध्ये इंटू 10 केला की आपल्याला 10 मिनिटामध्ये किती होतं ते मिळणार आहे. 30 1s are 30, 32s are 60, 2 1s are 2, 2 5s are 10. म्हणजे हा मिळाला आपल्याला 5 डिग्री. म्हणजे बघा हा जो तास काटा जो आहे छोटा काटा त्याचा ह्या 10 मिनिटामध्ये किती अँगल कव्हर करतोय तो? 5 डिग्री. मग बघा आता अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड, हा जो तास काटा आणि मिनिट काटा जो आहे किती वाजता? 11 वाजून 10 मिनिटांनी. तो किती निघेल आपल्याला? अँगल बिटवीन मार्क किती? 11 to 2. 11 to 2. 11 ते 2 मध्ये किती रोटेशन होतं त्याचं? मायनस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स. अँगल बिटवीन मार्क 11 to 2. 11 ते 2 मध्ये किती अँगल कव्हर होतो? हा 30 प्लस हा 30 प्लस हा 30 म्हणजे 90 डिग्री. मधून हा जो थोडासा तास काटा जो पुढे सरकतो तो मायनस करायला लागेल. आता तो किती मिळाला आपल्याला? 5 डिग्री मिळाला आहे. म्हणजे मिनिट काटा हे 10 मिनिटाचं अंतर कव्हर करतो तेव्हा तास काटा जो आहे तो 5 डिग्री कव्हर करतो अँगल. 11 ते 2 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटांनी हा मिनिट काटा जेव्हा 10 मिनिट्सचं डिस्टन्स कव्हर करतो तेव्हा तास काटा जो आहे तो 5 डिग्री अँगल पुढे सरकतो. म्हणजे हा टोटल 90 मायनस हा 5 करायला लागेल आपल्याला. इथे मिळेल आपल्याला 3 इंटू 30 डिग्री हा मायनस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स. घड्याळी काटा जो आहे तो 10 मिनिटामध्ये हे 5 डिग्री कव्हर करतो. 33 जार 90 मायनस 5 हा मिळाला आपल्याला 85. अँड देअरफॉर दी अँगल इज 85 डिग्री. नेक्स्ट आपण बघतोय 20 past 7. 20 past 7 मीन्स 7 वाजून 20 मिनिटे. बघा आता 7 वाजून 20 मिनिटं जेव्हा होतात तेव्हा हा जो तास काटा जो आहे तो 7 आणि 8च्या मध्ये असतो. मिनिट काटा जो आहे तो 20 मिनिट्स म्हणजे 4 वरती असेल. आपल्याला हा पूर्ण अँगल काढायचा होता. करूया स्टार्ट. मिनिट हँड इज ॲट मार्क. मिनिट हँड कुठे? 4 वरती. आवर हँड इज बिटवीन, तास काटा 7 आणि 8च्या मध्ये, इज बिटवीन 7 अँड 8. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क्स. ॲडजसंट मार्कमधला अँगल आपण मगाशीच बघितला 360 डिग्री अपॉन 12 हा मिळतो आपल्याला 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 आवर, एका तासामध्ये तास काटा जो आहे तो किती रोटेशन देतो? 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स. बघा आता इथे 20 मिनिट्स विचारले, 720 इज काय मिळेल? हा 30 डिग्री डिवायडेड बाय हा 60 मिनिट्सचा 60 डिग्री इंटू
हे 20 मिनिट्स आहेत. सो दॅट 20. 30 1s are 30, 30 2s are 60, 2 1s are 2, 2 10s are 20. Therefore, angle moved by our hand in 20 minutes is 10 degree. बघा, आता मगाशीच आपण बघितलं होतं 10 मिनिट्समध्ये किती निघाले होते, इथे 5 डिग्री मिळाले होते. मग 20 मिनिट्समध्ये किती असतील, हे 5 प्लस हे 5, 10 डिग्री. अँड देअरफोर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड काय असेल, हा अँगल बिटवीन मार्क. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मिनिट काटा आहे तो 4 वरती आहे. अँगल बिटवीन मार्क 4 to हा किती आहे 7 प्लस अँगल बिटवीन मार्क 4 to 7 प्लस हा जो तास काटा जो आहे तो 7च्या थोडासा पुढे जाईल, हा आपल्याला ॲड करायचा आहे. प्लस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स. 20 मिनिट्समध्ये जेवढा पुढे येईल तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मग आता अँगल बिटवीन 4 to 7 मध्ये किती मिळेल आपल्याला, 1 2 आणि 3, 3 into 30 डिग्री प्लस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स किती मिळाले ते आपल्याला 10 डिग्री. 33 are 90 प्लस हे 10 आपल्याला इथे मिळेल 100 डिग्री. अँड देअरफॉर दी अँगल इज 100 डिग्री. बघा आता नेक्स्ट 35 past 1 म्हणजे 1:35. जेव्हा 1:35 होतात तेव्हा हा जो तास काटा असतो तो 1 आणि 2च्या मध्ये येतो आणि जो मिनिट काटा जो आहे तो इथे 35 म्हणजे 7 वरती. तर हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मिनिट हँड इज ॲट मार्क, मिनिट हँड कुठे आहे 7 वरती आहे. आवर हँड इज बिटवीन कुठे, हा 1 आणि 2च्या मध्ये. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क्स टोटल 360 डिग्री आणि याचे 12 पार्ट्स विच इज इक्वल्स टू 30 डिग्री. टोटल 360 डिग्री मायनस हा ॲडजसंट मार्क, हा किती असतो, हे जे सगळे काउंट केले हे किती येतात 12 येतात. डिवायडेड बाय 12 केलं तर आपल्याला या पर्टिक्युलर एका ॲडजसंट मार्कची व्हॅल्यू मिळते, ती असते 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 hour, एका तासामध्ये घड्याळी काटा किती अँगल मूव्ह होतो 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन, आता हे किती आहेत 35 मिनिट्स आहेत. मिनिट्स 35 मिनिट्ससाठी 30 डिग्री इंटू 35 हे फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. 30 1s are 30, 30 2s are 60, 2 1s are 2, इथे मिळतील 1 1 कॅरी राहील, 2 7s are 14.5, इथे मिळेल आपल्याला 17.5 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड, आता हे काढूयात आपण. अँगल बिटवीन मार्क बघा कुठून कुठपर्यंत काढायला लागेल, हा 1 पासून 7 पर्यंत, मार्क 1 to 7 मायनस हा मायनस करायला लागेल. अँगल मूव्ड बाय आवर हँड इन किती मिनिटामध्ये 35 मिनिट्समध्ये, इन 35 मिनिट्स.
35 minutes. अँगल बिटवीन मार्क 1 to 7. आता किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. हे किती मिळाले आपल्याला? 6 into मायनस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 35 मिनिट्स. त्याच्यामधून हा जर मायनस केला तर आपल्याला मिळणार आहे अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. हा मिळाला आपल्याला 17.5 मायनस 17.5. 6 into 30 180 डिग्री मायनस 17.5 डिग्री आणि हा मिळाला आपल्याला 162.5 डिग्री. आता या 0.5 डिग्रीसाठीच आपण असं म्हणू शकतो 162 डिग्री अँड 30 मिनिट्स. देअरफॉर अँगल इज 162 डिग्री 30 मिनिट्स. नेक्स्ट आपण बघतोय 5:45 म्हणजे 5:45. याच्यामध्ये जो तास काटा जो असेल तो 6च्या जवळ असेल म्हणजेच 5 आणि 6च्या मध्ये असेल. अँड जो मिनिट हँड जो आहे तो कुठे असेल? 9 वरती असेल. मग बघा इथे मिनिट हँड इज ॲट मार्क 9. मिनिट काटा 9 वरती असेल. आवर हँड इज बिटवीन तास काटा कुठे असेल? 5 आणि 6च्या मध्ये. बिटवीन 5 अँड 6. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क्स हा किती मिळेल? टोटल 360 डिग्री अपॉन 12 हा मिळेल आपल्याला 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 hour एका तासामध्ये तो 30 डिग्री अँगल मूव्ह करेल. देअरफॉर अँगल टू बी मूव्ड बाय आवर हँड. बघा आता इथे काय करायचं आपल्याला? हा 30 प्लस हा 30 प्लस हा 30 हा 90 मिळेल आणि प्लस हा फक्त 15 मिनिट्समध्ये किती मुवमेंट देईल ते फक्त फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ते याच्यामध्ये ॲड केलं की आपल्याला हा टोटल अँगल मिळेल. इन 15 मिनिट्स 15 मिनिटामध्ये किती मुवमेंट देईल तो ॲड करायचा आहे आपल्याला. इज इक्वल्स टू 30 डिग्री अपॉन 60 इंटू 15. इथे मिळेल 32 are 60 2 1s are 2 2 7s are 14 7.5 डिग्री. हे मिळालं आपल्याला ह्या 15 मिनिट्ससाठी. अँड देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल्स टू अँगल बिटवीन मार्क कुठून कुठपर्यंत? 6 to 9 प्लस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 15 मिनिट्स 15 मिनिटामध्ये किती होईल ते ॲड करायचे. हा मिळेल 3 into 30 प्लस हे 7.5 डिग्री. 33 are 90 डिग्री प्लस हा मिळेल आपल्याला 97.5 डिग्री. अँड देअरफॉर अँगल इज 97.5 डिग्री. बघा आता नेक्स्ट आपण बघतोय 2:20 2:20. म्हणजे हा जो तास काटा असेल तो 2 आणि 3च्या मध्ये असेल. मिनिट काटा जो असेल तो 4 वरती असेल बिकॉज 20 मिनिट्स. मिनिट हँड इज ॲट मार्क. मिनिट हँड कुठे असेल? मिनिट हँड कुठे आता? 4 वरती. मिनिट हँड इज ॲट मार्क 4. आवर हँड इज बिटवीन तास काटा जो आहे तो 2 आणि 3च्या मध्ये 2 and 3. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क
किती असेल ॲडजसंट मार्क 360 डिग्री 12 विच इज इक्वल्स टू 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 आवर, एका तासामध्ये 30 डिग्री अँगल मूव्ह करतो. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स, या 20 मिनिट्समध्ये किती कवर केला? 30 डिग्री 160 इंटू 20. हे आपण मगाशी पण फाइंड आउट केलं होतं. हा मिळतो 10 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इज इक्वल्स टू अँगल बिटवीन मार्क कुठून कुठपर्यंत 2 to 4, 2 ते 4 मायनस हा 20 मिनिट्स मधला मायनस करायचा. इज इक्वल्स टू 2 into 30 मायनस या 20 मिनिट्समध्ये 10 डिग्री. 32 जार 60 डिग्री मायनस 10 डिग्री, हा मिळाला आपल्याला 50 डिग्री. अँड देअरफॉर अँगल इज 50 डिग्री. लास्ट एक्झाम्पल आपण बघूयात. 10 वाजून 10 मिनिटे. 10 वाजून 10 मिनिटे म्हणजे जो तास काटा जो असेल तो 10 आणि 11च्या मध्ये असेल. मिनिट काटा जो असेल तो 2 वरती असेल. मिनिट हँड इज ॲट मार्क 2. आवर हँड इज बिटवीन, तास काटा 10 and 11. अँगल बिटवीन ॲडजसंट मार्क्स 360 डिग्री अपॉन 12, 30 डिग्री. देअरफॉर अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 1 आवर, एका तासामध्ये किती मुवमेंट देतो? 30 डिग्री. मग 10 मिनिट्समध्ये किती असेल? 31 सा 30, 32 सा 60, 2 1 सा 2, 5 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड, अँगल बिटवीन मार्क कुठून कुठपर्यंत? 10 to 2, 10 ते 2 मायनस अँगल मूव्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स. 10 वाजून 10 मिनिटे म्हणून 10 मिनिट्सचा मायनस करायचा. इथे बघा 1 2 3 आणि 4, 4 इंटू 30 डिग्री मायनस 10 मिनिट्समध्ये 5 डिग्री. 34 जार 120 मायनस 5 डिग्री. and therefore the angle is 115 डिग्री. इथे आपला क्वेश्चन नंबर 14 आणि सायमल्टेनियसली एक्सरसाइज 1.1 आपला कव्हर होतोय. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.2, ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर्क लेंथ. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.